नमस्कार मित्रांनो, आजची ट्रिप तशी अचानकच आहे. आज आपण रामलिंगला आलो आहे. आता तुम्ही काही आधीचे सीन बघा. आत्ता मी इथं मंदिराजवळच आहे. एकदम कसं आपण इथंपर्यंत आलो त्याचे काही शूट केले. पावसामुळे ते मला पूर्ण व्हॉइस रेकॉर्ड इथं करता नाही आला. रामलिंग हे हातकणंगलेपासून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले पर्यटन क्षेत्र आहे. आता आपण चाललोय मंदिराकडे. त्याच्यावर आधी एकदा येऊन गेलो, पण एकदा 2-3दा येऊन गेलो. अशी बाजारपेठ आहे, पाऊस पडतोय, मस्त असा मोसम आहे. आपण मंदिरात आत चाललोय. पायथून धुण्यासाठी इथं सोय आहे मंदिरात जाण्याआधी. आपण सध्या रामलिंग मंदिरात आहे. दर्शनाच्या मार्गाने आपण आत चाललोय. सप्तऋषींचे दर्शन घेत आत्म्याला पुढे जायचं आहे. मस्त असं एक मासे वगैरे आहे त्या पाण्यात, जे की तुम्ही बघू शकता. कॅमेऱ्यात दिसतंय का नाही ते माहीत नाही, मोस्टली दिसतच नसेल. कासव देखील आहे यात. दर्शनाचा मार्ग आहे. हे आहे कश्यप ऋषी. भगवान श्रीराम वनवासाच्या वेळी येथे वास्तव्य करत असताना कश्यप ऋषी, अत्र ऋषी, भरद्वाज ऋषी, विश्वामित्र ऋषी, गौतम ऋषी, जमदग्नी ऋषी, वशिष्ठ ऋषी हे सप्त ऋषी त्यांच्या बरोबर येथे थांबले होते. म्हणून त्यांच्या नावाने येथे भगवान शंकराच्या पिंडी आहेत. आता आपण इथून आत चाललोय. मोस्टली गर्दी नसावी अशी आशा आहे. इथं लावलंय फोटो कॅमेरा वगैरे काढायचं नाही म्हणून, पण दर्जींच्या विचारूनच आम्ही हे सगळं आता करतोय. बघू शकता जे काही स्ट्रक्चर खूप जुनं आहे. जणू कोणी दगडातच हे सगळं कोरलेलं आहे. मारुतीरायाची मूर्ती, जय श्री. मंदिरात त्यांना पूर्णपणे वापरून आणि एकदम व्यवस्थित स्थापित जायला लागते, कारण दगडात कोरलेली मूर्ती आहे पूर्णपणे मंदिर. बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यात माहीत नाही.
आख्यायिकेनुसार हे शिवलिंग प्रभू श्रीरामांनी येथे स्थापन केलेले आहे आणि येथे पाण्याची सोय नसल्यामुळे प्रभू श्रीरामांनी अभिषेकासाठी बाण मारून येथे पाण्याची सोय केलेली आहे. बरोबर बाहेर पडताना नंदी महाराज बसलेले आहेत. विठ्ठल रुक्मिणी. आता तुम्ही बघितलं मंदिरात आपण जाऊन आलोय. आता हुडकायला लागलोय आपण बाकीची तिथे कुठे गेली ते इकडेच आहेत मी सांगितले. बाहेर जाऊन थांबल्यात बघायचं आहे. चला बघू कुठं आहेत. आपण आता ह्या मार्गाने जायचं आहे कारण बघतो तसं मंदिर खूपच छान आहे. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं मंदिर आहे. आता आमचे मित्र जर बघितले तर ह्या उलट्या मार्गाने गेल्यात वर जो काही हा मार्ग दिसतो वर जायला पाण्याजवळनं त्या. पण आपण जरा बघू सगळं मार्गीवर जाऊ कुठं कुठं काय काय आहे बघायला. मस्त तसं सीन आहे जो तुम्ही बघू शकता. इथूनच आपण दर्शनाला आत गेलतो त्यामुळे ते तुम्हाला माहितीच आहे. तो सर्जानंद महाराज, गोविंदराज महाराज, पांडुरंगदास महाराज. रामलिंग आता आपण वर डोंगरावर आलोय मस्तपैकी फिरायला. वारं तर भरपूर आहे. लई काय काय लागलं माहिती आता आवाज येतोय कसा येतोय काय येतोय ते कळलंच आपल्याला. चला बघू ती मागणी वस्तू पण पुढे जाऊया आपण. मस्त असं वातावरण दिसतंय. फिरायला येण्यासाठी मस्त ठिकाण आहे रामलिंग. हातकलंगड्याच्या जरा पुढं आहे. किती किलोमीटर आहे काय आहे ते तुम्हाला कळेलच या ठिकाणी.
यल्लमा प्रभू तीर्थक्षेत्र. इकडं असं इथं पाय धुण्याची सोय आहे. त्यानंतर आपण आत यायचं. आता मंदिरात जाऊन यात. अल्लमप्रभू देवस्थान आहे. रामलिंग मंदिराच्या वरच्या साईडला आल्यानंतर जे की तुम्ही बघू शकता. अल्लमप्रभूंचे महत्त्व सांगताना ही पूर्ण माहिती आहे त्यांची. व्हिडिओ पॉज करून तुम्ही माहिती पूर्ण बघू शकता. मस्त असं देवस्थान आहे, पूर्णपणे शांत. आता आपण रामलिंगच्या वर अल्लमा प्रभू महात्मा मंदिरात आहे. तुम्ही मंदिराचं दर्शन पूर्ण घेतलेलंच आहे. आता हा विषय असा आहे की आता हा व्हिडिओ माझा खूप लेट पडतोय. ॲक्च्युली 8:00 गेलो तो व्हिडिओ मुद्दाम लेट टाकला होता. कारण त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ शूट केला जो की आमचे कुलदैवत सिद्धनाथ यात्रेचा. तो एवढा मोठे शूट झाला नाही, त्यामुळे मी कारण आता व्हिडिओ तो जरा लेट टाकला होता. कारण पडल्यामुळे मला आज जाता पण येणार होतं. त्यानंतर हा माझा पहिला शूट. आजचा जो काही हा व्हिडिओ आहे ह्यात माईकचा सेटअप चुकल्यामुळं त्यामुळे जरा आवाज पण होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाऱ्यामुळं जे शेवटचं मी एंडिंग केलं होतं ते काही इंग्लिश झालं नाही, त्यामुळे परत व्हॉइस ॲड करतोय. हा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हा कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटू आपण अशाच एका नेक्स्ट चांगल्या लोकेशनला.